म्हणजे खेळ निघालेले आहेत आपल्या मांडावरनं वरच्या पुजारवाडीचा. हा शेवटचा दिवस हा, पाचू शिपण्याचा दिवस हा. तर आज आपले खेळ चाललेत देवळामध्ये आहेत. तर बघूया आजची व्हिडिओ हीच होणार हा. निघाले चव्हाट्याच्या इकडे आहेत, गाराण्याने होईत असतील ते पण दिसतातच. तर जाऊया तिकडेच आपण डायरेक्ट. आपले देव निघालेले तिकडनं. आता चौंडेश्वरी देवळाच्या इकडे गाराणी घातली जातील, तर तिकडे जातील आता थोड्या वेळातच. मंदिराच्या इकडे गेलेलेच आहो आपल्या चौंडेश्वरीच्या. तर म्हणजे चौंडेश्वरी मंदिराच्या इकडे गेलेलं होता आणि आता इकडे चाप दिलो जाईल आणि गाराणी घातली जातील. तर तिकडे जाऊया आपण, थोडी व्हिडिओ घेऊया तिकडची. इकडे म्हणजे चाप आणि गाराणी घातल्याशिवाय आपले देव पुढे निघत नाही. तर ते कहां से आते हैं? मंडळी जाप देऊन झालेला आता आणि इकडे कोकम सरबताची सोय केलेली आहे इकडे. 10 रुपये. तर मंडळी ही आपली पुजारवाडची महिला मंडळ आणि कोण नाही कोण पाहुणा पैकत आपल्या देवाच्या दर्शनासाठी गेलेली होती. तर तशीच मंडळी आता ही इकडेच आशीर्वाद घेते आपल्या देवांचो आणि इकडनंच रिटर्न जाणार ती, कारण आपण इकडनं पुढे रामेश्वर मंदिरामध्ये चालत जाणार आहोत. म्हणजे आपल्या चौंडेश्वरी मंदिराच्या इकडे झालेला कार्यानाने आता डायरेक्ट आपल्या रामेश्वर मंदिराच्या इकडे जाणार आहोत. आणि तिकडे आज काय काय करतात तर तुमका दाखवीनच. म्हणजे आपल्या नाचतात तिकडे सुद्धा आपला जाताना, आणि तिकडे आपला न्हावा नसता हळदीचा, तर ता देखील आपला होता. शेवट का आपल्या मंदिरात खेळे जातात तेव्हा शेवट का काय काय केलं जातं आपल्या मंदिरामध्ये त्यात तुमका दाखवणार आहे आज. तर नक्की व्हिडिओत बनवून राहा. दुपारचा ऊन लागता आपले खेळे गेलेत पुढे आहेत. A few moments later.
मंडळी आपल्या गिरिया गावावरून आपण चालत चालत आपल्या रामेश्वर मंदिराच्या इकडे येऊन पोचलेले आहोत. आता सर्व बसलेले आहेत आणि आत्ता ज्यांची नवसाची गाराणेनी असतील तर ती घालण्यात येतील आणि त्यानंतर आपली थाप मारली जाईल. टिपरीची थाप मारून झाल्यानंतर मंडळी आपली खालून होळी पेटवण्यात येत. होळी पेटवून झाल्यानंतर आपण मग रामेश्वर मंदिराच्या खाली जाणार आहोत. सगळे मंडळी कातळावर येऊन बसलेले आहेत आता, कारण दमलेले आहेत, पूर्ण चालत इलेले आहेत. अर्धा एक तासाचं रनिंग आपलं चालत येई सर आपल्या रामेश्वर मंदिरापर्यंत. तर येऊन थांबलेले बसलेत सगळे. आता गाराणी चालू आहेत नवसावाल्यांची. म्हणजे शिमग्यामध्ये खेळ नाचवणं म्हणजे सोप्पा नाही, कारण कापड खेळ बिना चपलाचे आपले पूर्ण गावभर फिंडत असतात. एकदा मंडळी कापड खेळ्यांनी कापड बांधल्यानंतर पूर्ण दिवसभर कापड बांधून असतात आणि त्यानंतर ते पूर्ण शेवटला आपला जेव्हा घरात संपतील त्यानंतरच कापड सोडतात. खरोखर सोपा नाही हा. तर मंडळी होळीने पेटवून झालेली आहे. हे आपले सगळे कोलवाडचीच मंडळी आहेत, आपल्या नारळ देण्यासाठी येलेले आहेत होळीच्या इकडे नवसाचो. तर मंडळी आता कापड खेळ्यांची एक एक जोडी करून आता एका लाईनीत आपले कापड खेळे राहतील आणि त्यानंतर मंदिरात प्रवेश करतील. मंडळी आपले खेळ खाली गेलेले आहेत आता आपण पण जाऊया खाली. आणि आता लास्ट शिपना आपला वरती आपल्या होळीच्या तिकडे गाराणीने घालून झालेलीच आहेत. तर आता फक्त आपल्या रामेश्वर मंदिरामध्ये जाऊचा आणि तिकडे आपला टिपरी मारली जायत आणि त्यानंतर आपला शिपना होईल पूर्ण कंप्लीट.
तर म्हणजे आपल्या रामेश्वर देवाचा 5 दिवसाचा शिपणा होता यंदाचा. तर त्या 5 दिवसाचा शिपणा आपला कंप्लीट झालेला. गाणं म्हणत आपले सगळी मंडळी आपल्या देवळामध्ये इलेल्या शेवटला. आणि जे काय टोपी बी होती ती सगळी आपल्या देवळामध्ये ठेवला नाही पुढच्या वर्षासाठी. मंडळी आत्ताच घरी इलेलो आहे आणि 6:45 वाजलेले आहेत आता. आपल्या शिपणा 5 दिवसाचा होता शिमग्याचा, तर त्या कंप्लीट झालेला. आपल्या पूर्वी चालत दिलेली शिमग्याची परंपरा ही आपण अशी चालू ठेवणार आहोत पुढच्या वर्षी देखील येत. तर असाच आपला शिमग्याची व्हिडिओ पण बनत राहतील. आणि आता ही व्हिडिओ मंडळी आपण इकडेच थांबूया. तुमका आजची व्हिडिओ मंडळी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद.